प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी टाळ्या वाजल्या प्रत्येकाने. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपला विषय आहे येशूमध्ये जीवनाची परिपूर्णता. येशूमध्ये जीवनाची परिपूर्णता. हालेलुया. आज येशूकडे खूप लोक आलेले आहेत पण अर्धवट जीवन जगत आहेत. आज येशूला लोक ओळखत आहेत. प्रेज द लॉर्ड. पण व्यभिचार मधून अजून सुटलेले नाहीत. दारूच्या व्यसनातून अजून बाहेर आलेले नाहीत. लोकांच्या चाड्या चबाड्या निंदा ह्याच्यातून अजून बाहेर आलेले नाहीत. येशूला ओळखतात, वचनाला ओळखतात, पण त्यांच्यामध्ये अजूनही तीच घाणी. तर त्यांच्यामध्ये परिपूर्णता नाही. परिपूर्णता काय आहे? हालेलुया. परिपूर्णता वाईट संगतीला बसू नको. प्रेज द लॉर्ड. वाईट लोकांबरोबर दोस्ती ठेवू नको. निंदकाच्या बैठकीला बसू नको. हालेलुया. आणि वाईट करणाऱ्यांबरोबर वाईट करू नको. आणि जर तुझं कुणी वाईट केलं असेल तू त्यांच्याबद्दल तुझ्या हृदयामध्ये वाईट अशा गोष्टी ठेवू नको. तुझ्या वैऱ्यांना काय कर? क्षमा कर. तुझ्या वैऱ्यांसाठी काय कर? प्रार्थना कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगतो तुम्हाला, हालेलुया, जेव्हा मी माझ्या वैऱ्यांना क्षमा केलं, परमेश्वराने अद्भुत माझ्या जीवनामध्ये काम केलं. अद्भुत काम केलं. हालेलुया. कारण ज्यांनी परमेश्वराला त्याचं हृदय दिलेलं आहे, परमेश्वराचं ते घर आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही घाण कराल? कोण आहे का? आमच्या घरामध्ये आम्हाला घाण आवडती. मग माझ्या येशूला त्याच्या घरामध्ये घाण आवडेल का? आणि ज्यांनी ती घाण काढलेली आहे त्याच्यामध्ये येशू आनंदाने वस्ती करत आहे. आनंदाने. हालेलुया. आनंदाने. आज लोक काय करत आहेत? शरीराने जीवन जगत आहेत. पण खऱ्या येशूला ओळखणाऱ्या लोकांनी आत्मेने जीवन जगलं पाहिजे. कशाने जीवन जगलं पाहिजे? आत्मेने. पण आत्मेने कोण जीवन जगण्यासाठी तयार? जर कोणी आपल्याकडे रागाने बघितलं तर आपण त्याला काय करतो? उत्तर देतो. पण आत्मेने जर तू जगशील, आत्मेने जर तू चालशील तर तू उत्तर देणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन काय म्हणतं? एक गालात मारली तर दुसरा गाल. पण आज लोक करतात का? विश्वासणारे करतात का? सगळ्यात जास्त राग आज विश्वासणाऱ्यांना येते. आमच्याबद्दल तुम्ही असं बोलले, आमच्याबद्दल तुम्ही तसं बोलले. हालेलुया. जेवढे जगातले लोक भांडण करत नाहीत तेवढे आज विश्वासणाऱ्यांना मी बघते वाद घालताना. ऐकताय तुम्ही? प्रेज द लॉर्ड. जेवढे जगातले लोक वादिवाद करत नाहीत तेवढे आज विश्वासणाऱ्यांमध्ये भांडणं चालू आहेत. आज विश्वासणाऱ्यांच्या विरोधामध्ये उठलेले. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणाऱ्याला पाडते. आज विश्वासणारा आज काय करते? शिवीगाळ देते. पण देवाची इच्छा आहे काही? प्रभू म्हणतो ज्यांनी मला ओळखलं त्यांनी त्याच्या वैऱ्यांना माफ केलं. कारण येशूने वैऱ्यांना माफ केलं. ऐकताय तुम्ही? प्रभू येशूने वैऱ्यांना. मग ज्यांनी येशूला ओळखलं आज तोही त्याच्या वैऱ्यांना माफ करत. जर तुम्ही अंतःकरणामध्ये घाण ठेवाल तर तुमची सुटका कधीच होणार नाही. मी इथून तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी त्याचं घर स्वच्छ ठेवलेलं आहे आणि ह्या घराचा मालक तो आहे. तुमच्या शरीरावरती तुम्हाला गोदण्याचा अधिकार नाही. आजकाल बघा स्टाईल आहे जगामध्ये, वेगळे केसांना कलर लावण्याची. इकडून टॅटूज, इकडून टॅटूज, तिकडून टॅटूज. आज मुलं आणि मुलींमध्ये फरक कळत नाहीये. मुलांनी पण आज केस लांबलचक वाढवलेले आहेत आणि दोन्ही कानामध्ये बाळ्या घालत आहेत. बालीच म्हणतो का त्याला? माझ्या बी होत्या पूर्वी, पण येशू कळाल्यानंतर मी काढली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कानामध्ये टोचणं मुलींचं काम आहे. बाजूच्याला म्हणा मुलींचं काम आहे. मुलांचं काम नाहीये कानामध्ये टोचणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज काय चाललेलं जगामध्ये? जे शरीर परमेश्वराचं आहे त्या शरीराला आज लोक काय करत आहेत? विजा पोचवत आहेत. तुमच्या शरीराला सुई टोचवण्याचा पण अधिकार नाहीये. आहेत तुम्ही सहमत? हालेलुया. तुमच्या शरीराला मारून घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. जे आज मी बघतो रस्त्यावरती चापकाने फटके मारतात ना शरीरावरती, देव परमेश्वर त्या प्रत्येक फटक्याचा त्यांच्याकडनं हिशोब घेणार आहे. मी दिलेलं शरीर येते, येशूने दिलेलं शरीर येते, त्या शरीरासाठी त्यांनी रक्त सांडलेले. त्या शरीरावरती तुझा अधिकार नाही. त्या शरीरावरती फक्त येशूचा अधिकार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते शरीर तुम्हाला गिफ्ट मिळालेले, नाही तर तुमचा आत्मा कुठेतरी आज भटकला असता. मग त्या शरीराला जपण्याचं काम तुमचं आहे.
आणि तो म्हणतो ते शरीर, तुमचं शरीर नुसतं शरीर नाहीये, ते शरीर माझं मंदिर आहे. मी मनुष्यांनी बनवलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. तो काय म्हणते, मी मनुष्याने जे मंदिर बनवलेत ना त्या मंदिरांमध्ये वास करत नाही. हालेलुया. माझं मी बनवलेलं हाताने जे शरीर आहे त्या मंदिरामध्ये ते वास करतो. हालेलुया. आज लोकांची गैरसमज आहे. आज लोकांना वाटतं, काय वाटतं तुम्हाला सांगू, 50,000 लिटर जर पाण्यामध्ये दूध सांडलं तर देव आम्हाला पावल. उलट्या खोपडीचे लोक उलटे विचार करणार, पण ज्याची खोपडी देवानी सरळ केलेली आहे ना तो सरळ विचार करणार. हालेलुया. जर तू गोरगरिबांना ते दूध पाजलं असतंस तर तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या आशीर्वादाने भरल्या असत्या. हालेलुया. समजतंय तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आज खूप लोक आहेत गोरगरिबांना देत नाहीत, रस्त्यावरती फेकून देतील. अन्न आहे ना, अन्नाचा रिस्पेक्ट करा. समजते तुम्हाला? एवढीच पण वाया जाऊ देऊ नका. आज कितीतरी लोक आहेत त्यांना अन्न नाही म्हणून ते आज जीवाला त्यांनी मुकलं. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मिळतंय तर तुम्ही त्याची इज्जत करा, रिस्पेक्ट करा, त्याला धन्यवाद द्या. तू मला 3 टायमाची भाकर देतो. लोक म्हणतात देवानी नाही दिलं, मी माझ्या कष्टाने कमवलंय. तेच कष्ट करण्यासाठी देवानी तुला ताकद दिली. देवाला माझ्या 2 मिनिटं पण लागणार नाहीत ऑक्सिजन बंद करण्यासाठी. जर त्याने ऑक्सिजन बंद केलं ना, मुंग्या कशा मरून पडतात ते हिट मारल्यानंतर न, तसे लोक जागोजागी मरून पडतील. प्रेज द लॉर्ड. उलट्या खोपडीचे लोक उलटे विचार करणार, पण देवानी ज्यांची खोपडी सरळ बनवलेली आहे ना तो सरळ विचार करणार. मला अधिकार नाही माझ्या शरीराला मारून घेण्याचा, मला अधिकार नाही माझ्या स्वतःला कोसण्याचा, मला अधिकार नाही मला म्हणण्याचा माझं नशीब खोटंय. हालेलुया. देवानी तुझ्या मुखामध्ये चांगले शब्द दिलेले, त्या शब्दांचा उपयोग कर. तुझ्या मुखामध्ये जीवनाचं आणि मृत्यूचं सामर्थ्य. हालेलुया. तू घे आणि त्याला 2 धारी तलवार अशी बनव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं आणि माझं काम वाद घालण्याचं नाही. आज तुमचं आणि माझं काम लोकांना सुवार्ता सांगण्याचं, लोकांना गुड न्यूज देण्याचे. आज लोक वैतागलेत बॅड न्यूज ऐकून. प्रेज द लॉर्ड ब्रदर. आज लोक वैतागलेत बॅड न्यूज ऐकून. इथं एवढे मेले, तिथं तेवढे मेले, इथं हा पूर आला, तिथं भूकंप झाला. प्रेज द लॉर्ड. लोक आता काय झालेले आहेत, ह्या गोष्टी ऐकून ऐकून थकलेले आहेत. त्यांना आता वाईट गोष्टी नकोयत. म्हणून येशू काय म्हणतो, मत्तई 10चा अधिकार तुम्ही घ्या आणि लोकांना गुड न्यूज द्या. मी जिवंत आहे, तुम्ही जगाला जाऊन सांगा. पण आज काय करते जग माहिती तुम्हाला? माझ्या येशूनी धर्म जात बनवली नाही. माझं नाव शंकर आहे, माझं आडनाव थोरात आहे, मी त्याच पंथातला आहे. माझी जात धर्म मी बदललेला नाही. प्रेज द लॉर्ड. कारण माझा परमेश्वर जात धर्माचा आलव तुम्हाला करत नाही. तो म्हणतो मी बनवलं ते फक्त मनुष्य ज्याच्यासाठी मी उतरलेलो आहे, ज्याच्यासाठी मी रक्त सांडते. हालेलुया. त्यांनी तोंड बघून रक्त सांडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांनी फक्त इस्रायला पुरतं रक्त सांडलेलं नाही. त्याचं वचन काय म्हणतं तुम्ही वाचलं तर, देवाने जगावर एवढी प्रीती केली त्यांनी एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला. योहान 3:16 लिहिलेले. जगासाठी. जगासाठी म्हणजे जगामध्ये भारत येतो का? जगामध्ये भारत देश येतो का? प्रेज द लॉर्ड. भारत देशामध्ये तुमचं घर येतं का? का भारत देशातून तुमचं घर वेगळं आहे? उलट्या खोपडीच्या लोकांना हे कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. उलट्या खोपडीचे लोक काय म्हणतात, तो बाहेरचा देश, गोऱ्यांचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या देशामध्ये काळे पण आहेत, गोरे पण आहेत, आणि माझा देव त्या सगळ्यांचा परमेश्वर आहे. कोणामध्ये ते भेदभाव करत नाही. हालेलुया. कोणाला तो खाली आणि कोणाला ते उंच करत नाही. तो सर्वांना समान लेखतो. तुम्ही आणि मी कोण आहे की कोणाला खाली पाडू? मी कोण आहे तुमच्यापैकी कोणाला म्हणू तुम्ही चांगली आराधना करता, तुम्ही एवढी चांगली करत नाही? मला तो अधिकार नाही. तुम्ही चांगली प्रार्थना करता, खांदरे भाऊन एवढीचा, मला अधिकार नाही. हालेलुया. बघणारा सुगंध घेणारा तो आहे. प्रेज द लॉर्ड. बघणारा आणि सुगंध घेणारा तो आहे. हालेलुया. दिनदुबळ्यांची प्रार्थना ऐकणारा माझा देव आहे. हालेलुया. दिनदुबळ्यांच्या जीवनामध्ये काम करणारा माझा देव आहे. एखाद्या वेळेस मी कुणाकडे तरी बघून मला केस येईल, मला वास आला तर मी त्याच्यापासून दूर होईल, पण माझा येशू त्याला गळ्याशी लावल. तो ताकद माझा देव ठेवतो. हालेलुया. ज्यांच्या शरीरात वास येत होता, ज्यांचं शरीर सडलं होतं, त्या माझ्या देवानी त्यांना त्या गळ्याशी लावून म्हणतो हे माझे. समजते तुम्हाला? तुम्हाला आणि मला अधिकार नाही कोणाला लांब करण्याचा, येशूपासून कुणाला म्हणण्याचा आमच्या चर्चमध्ये तुम्ही येऊ नका. मला तो अधिकार नाही. देवानी बांधलेला आहे
तर प्रत्येकाला इथे येऊन बसण्याची पण देवानी संधी दिलेली आहे. तुम्ही आणि मी कोण आहे? आमच्या चर्च. तुझं चर्च कुठून? मग तुझं चर्च तर घरात चालू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणू नका कधी माझं चर्च. जो म्हणतो ना माझं चर्च, तिथून देव निघून जातो. सांभाळ तूच. आणि मग लोक निघून गेले की मग रडत बसायचं, माझे लोक गेले, माझे लोक गेले. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो वेळेत सावरा. जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे, ज्यांना ज्ञान नव्हतं म्हणून ते पडले, पण नवीन करारामध्ये मी तुम्हाला ज्ञान देते. ते तुम्ही घ्या आणि तुम्ही शैतानाचा काय करा? सामना करा. सामना करा. कोणाचा सामना करा? पण आपण आज कोणाचा सामना करत आहे? आपल्या भाऊबंधांचा. हे माझ्यामध्ये तुला बघायची किती ताकद आहे, ते तिकडनं म्हणत तू ये, मी बघतो. पौलुस स्पष्ट भाषेत म्हणतो, माझं युद्ध हाडामासांबरोबर नाही, माझं युद्ध शरीराबरोबर नाही, माझं युद्ध माझ्या बंधू बहीण भावांबरोबर नाही, माझं युद्ध दुरात्म्यांबरोबर आहे, दुष्ट आत्म्यांबरोबर आहे, अंधाराच्या शक्त्यांबरोबर आहे, आधाराच्या शक्त्यांबरोबर आहे. हालेलुया. माझं युद्ध लोकांबरोबर नाही. आज लोकांनी काय केले माहितीये? त्यांचं युद्ध दुष्ट आत्म्यांबरोबर सोडून दिलंय, माणसांबरोबर सुरू केलं. माझा देव काय शिकवतो? हालेलुया. सर्वांना तू माफ कर, सर्वांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू. निर्गमचं पुस्तक 32वा अध्याय 7 ते 10. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, हा, चल खाली उतर. कुठं? खाली उतर. हा, खाली उतर. कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते हा. बिघडले आहेत. काय झाले आहेत? बिघडले आहेत. काय झाले आहेत? बिघडले आहेत. आज लोक लई बिघडले. आज लोक म्हणून त्यांनी त्याच्या लोकांना उभं केलं, बिघडलेल्यांना सरळ कर. हालेलुया. हा, पुढं. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती, तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत. हा, आज लोक लवकरच हारत आहेत. आज लोक पटकन काय करत आहेत? सरेंडर शैतानाला करत आहेत. तुम्हाला सरेंडर कुणाकडे जाऊन व्हायचं होतं? परमेश्वराकडे. पण आज लोक सरेंडर कुठं होते? सैतानाकडे. हालेलुया. समजतं तुम्हाला? मी जगासाठी बोलत नाही, मी विश्वासणाऱ्यांसाठी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाला वचन माहित नाही म्हणून ते सैतानाला सरेंडर होते, पण तुम्हाला वचन माहित आहे, मग तुम्ही का सरेंडर होते? कोणचा तरी मित्र म्हणणार थोडीशी घे, हा लगेच बसणार. सरेंडर. ह्यांनी सरेंडर केलेले शैतानाच्या पुढं. ज्याला वचन माहिती आहे त्याच्याबद्दल मी सांगते. कोण बघते घे थोडी, कोण बघते मळ थोडी, कोण बघते खा थोडं. हालेलुया. समजते तुम्हाला? कोण करते हे? शैतान. आणि विश्वासणारा काय होते? सरेंडर. जो सरेंडर होते ना, त्याने अजून ताकद मागितलेलीच नाही येशूकडं, मग ते 10चा अधिकार मागितलेलेच नाही येशूकडं. जो सरेंडर होते ना, त्यांनी स्वतःला ओळखलं नाही तर तो दुसऱ्यांना काय बदलणार? ऐकते तुम्ही? मी खरं सांगतो तुम्हाला, देव मला म्हणतो हालेलुया, जर तू स्वतःला बदललं नाही तर तू जगाला काय बदलणार? आणि ज्यांनी स्वतःला बदललेला आहे तो जगाला बदलण्याची ताकद ठेवतो. जर मी स्वतःला बदललेला आहे तर मी जगाला बदलणार आणि जग माझ्याद्वारे बदलणार. हालेलुया. 12 जण, हालेलुया, 12 जणांनी जगाची उलटा पालट करून टाकली, सगळं चांगलं करून टाकलं. माहिती तुम्हाला? 12 जण, जे येशूचे 12 लोक होते, त्यांनी जगाची उलटा पालट करून टाकली, सगळं चांगलं करून टाकलं. उलट्या जगाला त्यांनी सरळ केलं. खूप देश उलटे होते, त्या देशांना त्यांनी सरळ केलं. खूप खूप खोपडे जे होती त्यांच्या उलट्या होत्या, पण देवाने त्यांच्याद्वारे सरळ केलं त्यांना. आज तुम्हाला आणि मला खूप वाकड्या दिशेने चाललेले त्यांना सरळ आणायचे. खूप लोक भडकून गेले होते, देवाला सोडून गेले होते. हा, पुढं. त्यांनी एक ओती वासरू करून त्याची पूजार्चा केली, त्याला बली अर्पण केले. हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले आहे, तेच हे तुझे देव असे तू म्हणू लागले आहेत, असे ते म्हणू लागले आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांना येशूने वाचवलं, जे लोक मरत होते, आज ते लोक चांगल्या कामधंद्याला चालले, संसार त्यांचा सुखाचा सुरू झाला, त्यांच्या मुलाबाळांमध्ये ते जिवंत आहेत, ते चांगलं आनंदाचं जीवन जे जगत आहेत. हे सगळं येशूने केलं त्यांच्या जीवनात, पण येशूचं नाव त्यांच्या जीवनात कुठंच नाही. समजते तुम्हाला? आणि आजचं वचन कोणासाठी तुम्हाला सांगू? त्या प्रत्येक अविश्वासणाऱ्यांसाठी, जे विश्वासामध्ये चालत होते पण देवाचा हात सोडून ते बाहेर गेले.
त्यांनी देवाचा हात सोडला, पण माझ्या देवाने अजून त्यांना सोडलं नाही. तुम्हाला संधी खूप मोठी आहे, त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. मला संधी मिळाली, मी त्या संधीचं सोनं केलं. आज तुमची वेळ आहे. हालेलुया. तुम्हाला शैतानाने पाडण्यासाठी ताकद लावलेली आहे, पण तुम्ही ओळखलं पाहिजे मी येशूपासून दूर झालो. ह्याचा अर्थ काय? शैतान तुझ्यावरती जळते. समजते तुम्हाला? तुम्ही इथं येऊन देवाला धन्यवाद देता, तो गप्प आहे. सगळ्यात जास्त आग त्याच्या बुडाला लागते. तो वेडा आणि पिसा झालेला आहे. त्याला असं वाटतं की मी कधी तुला पाडतोय, पण जोपर्यंत तू देवाच्या हातावरती आहेस ना, त्याची ताकद तुझ्यावरची असफल होऊन जाईल. एकही शक्ती तुझ्यावर चालणार नाही. त्याची तंत्रमंत्र इस्रायलच्या लोकांवर चालणार नाही, जादू टोणे येशूच्या लोकांवर चालणार नाही. हालेलुया. तुम्हाला कुठली बाधा होणार नाही. म्हणून तो थकलेला आहे, त्याने हार मानलेली आहे. आणि त्याने हार मानली ना, ज्या दिवशी शैतान तुमच्या पुढे हार मानतो ना, त्याच दिवशी लोक थकतात आणि गुडघ्यावर जातात. कुणा पुढं? शैताना पुढं. पण मी म्हणतो तुम्ही ओळखा माझा देव काय करू शकतो. त्यांनी समुद्र फाडला, ते तुमचे छोटेसे आजार काढणार नाही. ज्यांनी समुद्र फाडला, ते तुमच्या घरामध्ये आशीर्वाद आणणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवाने त्यांना पाण्यामध्ये मरू दिलं नाही, तो परमेश्वर तुम्हाला संकटामध्ये मरू देईल. इथून पुढे परमेश्वर अद्भुत आत्म्याद्वारे तुमच्या जीवनात काम करेल. तुमच्यातला एकही तुमचा भटकून जाणार नाही. तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या देवाला धन्यवाद देणार. हालेलुया. तुमच्या घरामध्ये सुख शांती असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशूला आज प्रभू येशूला ओळखण्याची गरज आहे. ऐकताय तुम्ही? आज येशूला ओळखण्याची, पण ओळखत नाहीत लोक. आज खूप लोक आहेत, ते म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला ज्ञान आहे. मला सांगा, संकटाच्या वेळी ज्ञान कामाला येतं का? वचन कामाला येतं. म्हणून येशू काय म्हणतो? शहाण्यांचं शानपण मी काढून टाकीन. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी तुम्हाला नावं ठेवले होते, ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलं होतं, ज्यांनी त्यांच्यातून तुम्हाला काढलं होतं, परमेश्वर म्हणतो मी त्यांनाच उभं करल आणि त्यांनाच मी हिरे बनवल. आज तुम्ही आणि मी येत. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुम्हाला छळलं, तुमच्या समोर देऊ तुम्हाला, त्यांच्या समोर देऊ तुम्हाला हैर असं बनवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवीन करारामध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्यांनी येशूला आवाज दिला, नवीन करार माहिती वाचताय तुम्ही? ज्यांनी येशूला आवाज दिला, विश्वासाने तुम्ही येशूकडे ते लोक आले, जसे आज मावशी आलेत ना, देव त्यांचे सगळे दुःख काढणार. हालेलुया. मी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे, हालेलुया, तुम्ही ऐका, तुम्हाला समजल. ज्यांनी येशूला येऊन आवाज दिला, ज्यांनी विश्वासाला धरून येशूकडे आले, प्रभू येशूने त्यांचं जीवन पालटलं. आज लोकांचं म्हणणं काय तुम्हाला सांगू? हालेलुया. तुम्ही या हॉस्पिटलमध्ये प्रार्थना करायला गेले होते, मग तुम्ही फक्त एकाच व्यक्तीसाठी प्रार्थना करून आले का? सर्व लोकांसाठी तुम्ही आशीर्वाद मागा, आरोग्य मागा. मी त्यांना समजून सांगितलं की मी सगळ्यांसाठी प्रार्थना करेल, पण ज्याचा विश्वास असणार त्याला ते मिळेल. हालेलुया. ज्यावेळेस आंधळा बर्थलमय ओरडत होता, हो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, त्यावेळेस तिथे अनेक आंधळे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? ज्यावेळेस एक रक्तस्रावी स्त्री येशूकडे येते आणि आरोग्य मिळवते, त्यावेळेस तिथं खूप आजारी लोक होते, पण येशू त्यांना आरोग्य देत होता, त्यांना सुटका देत होता, ज्यांनी विश्वासाने त्याच्याकडे पाहिलं होतं. आज तुम्हाला आणि मला त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे. आज तुम्हाला आणि मला त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. हालेलुया. विश्वास वाढव ना, वाढव म्हण. तू येशूकडे जा आणि म्हण माझा विश्वास वाढव, माझ्या अंतःकरणातला आत्मा वाढव. हालेलुया. तुला बघणारे मला डोळे दे, तुझ्या समोर बोलणारे मुखामध्ये शब्द दे, तुला ऐकणारे मला ऐकणारे कान दे. माझ्या देवाचा हात तोकडा पडलाय का? तुम्ही रडताय आणि तू बघत बसल. प्रेज द लॉर्ड. तो मला नवं जीवन देऊ शकतो, तो तुम्हाला ते सोडल. नवं जीवन देण्याचं काम त्याच्याकडे, मागायचं काम तुमच्याकडे. हालेलुया. नवीन करारामध्ये ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं. आज तुम्हाला मागायचंय आणि मिळवायचंय. हालेलुया. जुन्या करारामध्ये ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं, पण ते भटकले आणि ते पुन्हा मेले सुद्धा. पण नवीन करारामध्ये काय? हालेलुया. ज्यांनी मागितलं त्यांना मिळालं, आणि ज्यांनी त्याचा हात घट्ट पकडला ते त्याला कधी सोडणार नाही. तो त्यांना कधी सोडणार नाही, कारण त्याच्याकडे जीवन आहे, सत्य आणि मार्ग स्वतः तोच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढचं वाच.
मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हा. ते ताठ मानेचे लोक आहेत. कसे लोक कसे आहेत? ताठ मानेचे. ताट मानेचे लोक आहेत आज. ताट मानेचे लोक. हालेलुया. ताट मान करून चालतात आणि देवाला ताट मानचे लोक आवडत नाहीत. देवाला गर्विष्ठ लोक आवडत नाहीत. माझ्या परमेश्वराला घमंडी लोक आवडत नाहीत. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? तिथे काय लिहिलेलं आहे? ते ताट मानेचे होते आणि जे ताट मानेचे होते ना ते मेले. हालेलुया. आज वेळ आलेली आहे, आज वेळ आलेली आहे तुम्हाला नम्र होण्याची. आज वेळ आलेली आहे येशू सारखं तुम्हाला जीवन जगण्याची. हालेलुया. हा, पुढं. ते ताठ मानेचे लोक आहेत, हा. तर आता मला आड येऊ नकोस. आता मला आड येऊ नकोस. मोशेला म्हणते परमेश्वर, मला आड येऊ नकोस. हा. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो. काय करते परमेश्वर? त्याचा कोप भडकणार आहे आणि त्यांना भस्म करणार आहे. आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो. आणि मोशे काय म्हणते पुढं? तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, विनंती करत होता देवाकडं. काय करत होता विनंती? हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणलेस. कशाने बाहेर आणलं? त्यांनी त्याच्या ताकदीने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अभिषेकाने तुझ्या लोकांना तिथून बाहेर आणलं. पण लोकांनी काय केलं? त्याच्या प्रेमाला न जागता त्यांनी एक सोन्याचं वासरू बनवलं. कसलं वासरू बनवलं? वासरू बनवलं. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये जीवन नव्हतं, ज्याला डोळे होते पण तो बघत नव्हता, ज्याला कान होते पण त्या वासराला ऐकायला येत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्या वासराला त्यांनी काय बनवलं? देव बनवलं. आणि जो जिवंत देव आहे त्याला काय केलं? त्यांनी तुच्छ लेखलं. प्रेज द लॉर्ड. आज जर मला देवाने जिवंत ठेवलेला आहे तर मी त्याचा हात कधी सोडणार नाही. मला जर त्याच्याकडनं मिळत आहे आशीर्वाद, लोक म्हणतात किती पैशांना तुम्ही विकले गेले. काय लोक म्हणतात? प्रेज द लॉर्ड. माझा धर्म तितका कमी नाही की मला कोणतरी विकत घेईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेवढी कुणामध्ये ताकद नाही की तो आपल्याला विकत घेईल. तो म्हणतो, मी तुला विकत घेण्याच्या आधीच तुझ्यासाठी मी माझं अनमोल रक्त सांडलेले, त्या रक्ताला बघून मी माझं जीवन बदललेले. मी ज्या मार्गाने चाललो होतो ना, लोक म्हणतात किती पैशामध्ये तुम्ही विकले गेले. मी समजावून सांगतो, भाऊ, माझ्या देवाला काहीच कमी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की मी पैशाने विकल्या जाईल. मी ज्या मार्गाने चाललो होतो ना त्या मार्गामध्ये मला खड्डा दिसला. काय दिसला? मग मला सांगा, जर तुम्हाला मार्गामध्ये तुमच्या खड्डा दिसत आहे, तुम्ही खड्ड्यात पडाल का तुम्ही बाजूनी जाल? समजते तुम्हाला? मग मी लोकांना तेच सांगते, माझ्या मार्गामध्ये खड्डा दिसला, मी बाजूनी चाललेलो आहे. ज्यांना सवय आहे खड्ड्यात पडायची ते खड्ड्यात पडत आहे. आजकालच्या लोकांची विचारधारा तुम्हाला सांगू काय? जो दारू पित नाही, जो वाईट लोकांच्या संगतीला नाही, बिचारा चांगला काम धंदा करतो, त्याचा संसार सांभाळतो, आज लोक त्याला कमी ठेवतात. पण जो दारू पितो, जो रात्रंदिवस शिवीगाळ करतो, बायकोला हाणमार करतो, आज लोक त्याच्या पुढं पुढं करतात. या उलट्या खोपडीच्या लोकांचं मी ऐकून मी माझ्या देवाला का सोडू? ज्यांना खऱ्याचा आणि खोट्याचा त्यांना अजून अर्थच कळलेला नाही, मी त्यांच्याकडे बघून माझ्या देवाला का सोडू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वामी विवेकानंद काय म्हणतात तुम्हाला सांगू? प्रेज द लॉर्ड. मी त्या प्रभूला ओळखतो, मी त्या प्रभूला मानतो ज्या अज्ञानी लोकांनी त्याला मनुष्य म्हटले. माहित आहे तुम्हाला? स्वामी विवेकानंदच्या पुस्तकामध्ये लिहिलेले, मी त्या प्रभूला ओळखतो ज्या प्रभूला अज्ञानी लोक मनुष्य म्हणतात. तो खरा परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्हाला खरं सांगू, जे खरी सेवा करतात ना त्यांच्या नजरेमध्ये त्यांची व्हॅल्यू कमी आहे. जे लुटेरे आहेत ना, लोकांकडनं मागून मागून घेतात ना, त्या लोकांच्या नजरेमध्ये ते लोक श्रेष्ठ आहेत. मला इंटरेस्ट नाहीये दुसऱ्या गोष्टींमध्ये. समजते तुम्हाला? मला कुणी काय बोललं तरी चालेल, मला इंटरेस्ट नाहीये कुठल्या गोष्टींसाठी. मला इंटरेस्ट नाहीये केक कापण्यामध्ये, मला इंटरेस्ट नाहीये की मला कुणीतरी विश करावं. प्रेज द लॉर्ड. मला इंटरेस्ट नाही ह्या गोष्टींमध्ये. हालेलुया. मला इंटरेस्ट कशामध्ये सांगू? देवाची सुवार्ता गाजवण्यामध्ये. हालेलुया. मला इंटरेस्ट नाहीये लोकांसंग भांडण करण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन काय सांगतं?
ज्यांनी वादविवादांना दूर करून माझा हात पकडलेला आहे तो माझ्या नजरेमध्ये ज्ञानी आहे. हालेलुया. मी जगासाठी चालण्यासाठी तयार नाहीये. मी जगासंग चालू शकत नाही. आज खूप लोक आहेत जगासंग चालण्यासाठी आज तयार आहेत. येशू पण पाहिजे आणि जग पण पाहिजे. देव म्हणतो 2 दगडांवर पाय ठेवून चालू नको, एकाची निवड कर. आणि जो येशूची निवड करतो ना त्याला त्रास होणार आहे. समजते तुम्हाला? मी 2 रविवार आधीच बोललो होतो, विश्वासणाऱ्यांच्या विरोधामध्ये जग नसणारे, विश्वासणाऱ्यांच्या विरोधामध्ये विश्वासणारेच उभे राहणार आहेत. आणि हे येणाऱ्या दिवसांमध्ये घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज मी खरं सांगतो, जे ऐकणार आहेत ऑनलाईन सुद्धा, त्यांना ह्याची खूप गरज लागणार आहे. ह्याची खूप, ज्यांनी ह्याला ओळखलंय ना, वचनाला ओळखलंय ना, तो कधी विश्वासणाऱ्याच्या विरोधात उभा राहणार नाही. तो कधी कोणा विरुद्ध बोलणार नाही. तो कधी कोणाला तुच्छ लेखणार नाही. तो कधी कोणाला पाडणार नाही. हालेलुया. तर माझा देव ती ताकद ठेवतो पडलेल्यांना उचलण्याची. ऐकते तुम्ही? हालेलुया. मग माझ्यामध्ये तोच आत्मा पाहिजे, पडलेल्यांना मी उंच करणारा. माझ्यामध्ये तो आत्मा नसावा जे उंच झालेले त्यांना मी पाडावा. कोणतरी देवाच्या नावाने वचन सांगते, मला आनंद झाला पाहिजे. कोणतरी माझ्या देवाची प्रार्थना करते, मला आनंद झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला मंडळी? हालेलुया. तुम्हाला आनंद झाला पाहिजे. अरे मी खूप वर्ष झालं देवामध्ये, पण ह्याच्यासारखी मला अजून प्रार्थना करायला आली नाही. कारण तू कुठेतरी कमी पडत आहेस. ज्या वेळेस तू झोपत होता ना, त्यावेळेस तू पहाटेची प्रार्थना गुडघ्यावर जाऊन करत होता. ज्या वेळेस तू पिझ्झा बर्गर खात होता ना, त्यावेळेस तू देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन उपवास पकडून देवाला आभार प्रदर्शन करत होता. म्हणून आज तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ऐकताय तुम्ही? मला उपवास नाही हो सहन होत, पवित्र आत्माच नाही तुझ्यामध्ये, म्हणून तुला उपवास चक्कर येते. मला प्रेज द लॉर्ड. ह्यांना उपवास करायला बसलं चक्कर येते, ह्यांना प्रार्थना करायला बसलं प्रार्थना करू वाटत नाही. पण समोर लावलेले टीव्हीवरती 2-2, 3-3 तास पिक्चर बघत बसतील. सास भी कभी बहू थी, बहू भी कभी सास होने वाली, हे सगळं बघतील. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या निंदा करतील तासून तास एका जागेवरती बसून, पण त्यांना वचन ऐकण्यासाठी त्यांना त्रास होतो, पाय दुखतात हो. प्रेज द लॉर्ड. त्रास होतो ब्रदर वचन ऐकताना. तुम्ही जरा थोडस कमी बोलत जावा ना, अर्ध्या तासामध्ये निपटत जावा ना. ठीक आहे, मी इथून सांगितलं तुला 10 कुमाऱ्या होत्या. किती होत्या? त्यांच्या हातामध्ये काय होतं? काय होतं? कुप्पी, तेलाची कुप्पी. जी 5 होत्या ना त्यांच्याकडे, मी सांगितलं 10 कुमाऱ्या होत्या. जावा आता घरी. पुढचं काय आहे माहितच नाही. पुढचं काय आहे माहितच नाही. प्रेज द लॉर्ड. एखादा जर तुम्ही पिक्चर बघितला असाल ना खूप वर्षांआधी, शोले वगैरे, तर प्रत्येक कॅरेक्टरचं तुम्ही नाव सांगाल. हा कोण होता, ते कोण होता, त्याचं पोरगं कोण होतं, ह्याचं पोरगं कोण होतं, विलन कसा, सगळं तुम्ही सांगाल. भले तुम्ही 20 वर्ष झाले तुम्हाला ते मूवी बघून, ते तुमच्या माइंडमध्ये फिट झालेले. पण हे चांगलं कधी माइंडमध्ये फिट होणार नाही. हालेलुया. लहान मुलांसमोर कुणीतरी कुणाला शिवी देऊ द्या, तो लहान मुलगा डोक्यामध्ये ती शिवी ठेवणार. पण कुणासाठी कुणी प्रार्थना करू द्या, तो लहान मुलगा डोक्यामध्ये काय करते? शैतान वाऱ्यासारखं काम करते. वाऱ्यासारखं लोकांना काय करते? आज खड्ड्यामध्ये टाकते. पण ती वेळ आता आलेली आहे तुम्हाला आणि मला वाऱ्यासारखं काम करायचंय. पण विश्वासणारा कसा आहे? विश्वासणारा बिझी आहे. प्रेज द लॉर्ड. बिझी आहे विश्वासणारा. आज विश्वासणाऱ्याला काय पडलेलं आहे तुम्हाला सांगू? काम आणि पैसा. मी खरं सांगतो, मी माझ्या बी जीवनामध्ये ते घडलेले आहे. आज जर मी चर्चला गेलो तर माझे 2000 बुडतील. ऍक्च्युली पैसे बुडतात, बुडू द्या, पण शैतान त्या पैशांबरोबर आशीर्वाद पण तुमचा चोरून घेऊन जातो. तुम्ही चर्चला आले ना, तिथं पैसे बुडले. तुम्ही चर्चला आले तिथं काय बुडले? पण तुम्ही इथं नाही आले ना, तुम्ही तिथं गेले ना, पैसे आले पण आशीर्वाद तुम्ही गमावला. आशीर्वाद लोक गमावते. आज लोक काय करतात तुम्हाला सांगू? आज पैशाला उंच करतात आणि आशीर्वादाला कमी ठेवते. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्ही ओळखलं पाहिजे, हालेलुया, कोरोनाच्या काळामध्ये वचन लोकांना मदत केली. एकही रुपया त्यांना वाचवू शकला नाही. लोकांनी करोड रुपये त्यांच्या खिडक्यातून टाकून दिले. हे पैसे आमच्या उपयोगाचे नाहीत, हे पैसे आमचा जीव वाचवू शकत नाहीत.
पण तुम्हाला सांगू, कोरोनाच्या काळामध्ये ह्या वचनांद्वारे अनेकांचं जीवन बदललं. मरताना लोक वाचले, मरत होते देवाने त्यांना वाचवलं. देव त्यांचा आधार झाला. हालेलुया. ज्यांना इंजेक्शन मिळत नव्हते, ज्यांना बेड मिळत नव्हता, ज्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं, परमेश्वर त्यांच्यासाठी सगळं असा बनला. मी तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि आज लोक त्याच देवाचा हात सोडण्यासाठी तयार आहे. सुरुवातीला मी म्हंटलो ना तुम्हाला, प्रेज द लॉर्ड. आज लोकांना सगळं पाहिजे पण येशू नको. येशूचा हात धरला की सगळं काय होतंय, सोडावं लागतं. दारू सोडावं लागती, वाईट संगत सोडावं लागती, मिश्री लावणं सोडावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आज लोक देवाकडे आलेत पण व्यभिचारपणा सोडलेला नाही. परस्त्रियांकडे बघून वाईट नजर टाकतात. आणि परमेश्वराचं वचन काय सांगतो, तू सगळ्या नियमांचं पालन केलं पण त्याच्यातला एक नियम तू तुच्छ लेखला, तर तू सगळ्या नियमांना तू मोडलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तू पाप केलं. आज लोक अडकलेले आहेत. माझी प्रार्थना आहे, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीपासून त्यांची वाईट संगत देव दूर करू. वाईट संगत जर तुम्ही असाल तर तुम्ही वाईटच करणार. चांगली संगत जर येशू संगत जर तुमची संगत असणार तर तुम्ही चांगलं करणार. प्रेज द लॉर्ड. चांगली संगत, येशूची संगत वाईट गोष्टींना दूर करेल. खरंच आहे हे. मी माझ्या जीवनामध्ये आजमावलं. सगळ्या दोस्तांना मी सोडून टाकलं. देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत काम केलं. तू मला दोस्त स्वीकारतो, इथून पुढे ह्यो दोस्त तुझं सगळं जीवन बदलल. जो हा ज्यांचा दोस्त झालेला आहे त्याला कधीच कुणा पुढे जाऊन हात पसरायची गरज लागली नाही. खरं सांगतो, मी कुणाच्या पुढे जाऊन अजून हात पसरला नाही. माझ्याकडे एवढं एवढं कमी द्या. तो दोस्त आहे, मी त्याला सांगितलंय तर ते माझं सगळं भागवल. 100 रुपयाला तो 1 लाख बनवल. त्याच्याकडे अशक्य नाहीये, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. समुद्राला फाडतो, माझ्या जीवनामध्ये काम करणार नाही. आंधळ्यांना बघण्याची दृष्टी देतो, मला परमेश्वर देणार नाही सगळं. हालेलुया. लोकांनी मागितलं त्यांना मिळालं, मी मागणार मला सुद्धा देव देणार. तुम्हाला मागायचे आणि तुम्हाला मिळवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं, भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले, असे मिसरी लोकांनी का बोलावे? असं विनवणी करत आहे तो मोशे. काय करत आहे, तुम्ही मंडळी जेव्हा भैकून जाती ना तेव्हा खऱ्या सेवकांनी काय केलं पाहिजे, देवाकडे जाऊन प्रार्थना केली पाहिजे, क्षमा कर प्रभू त्यांना, क्षमा कर प्रभू त्यांना. आणि सेवक ज्यावेळेस क्षमा मागतो, लोकांच्या वतीने जेव्हा क्षमा मागतो, तेव्हा देवाचा कोप भडकत नाही. तो परमेश्वर आशीर्वादाला देतो, आशीर्वाद देतो. आणि इथं आशीर्वाद देवाने दिला त्यांना, पण अजूनही काही ताटमानीचे आहेत त्यांच्यामध्ये. मग देव काय म्हणतो माहितीये, जे माझे आहेत ते मोशेकडे जातील आणि जे माझे नाहीत ते मोशेच्या पासून दूर येतील. काही लोक आहेत मरायला तयार आहेत पण येशूला स्वीकारणार नाही. आम्ही मरल पण आम्हाला येशू नको, चांगलं नको, वाईट पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लोकांना वाईट पाहिजे, चांगलं नको. चांगलं देणारा परमेश्वर आहे ते नको. त्याच्याकडे आलो तर मला दारू सोडायला लागते. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे आलं तर वाईट काम करणं बंद होतील. त्याच्याकडे आलं तर व्याजाने पैसे जे देतोय ते बंद होतील. समजतंय तुम्हाला? आज खूप लोक आहेत. आज काही लोक आहेत ते म्हणतात, आम्ही जर येशूकडे आलो, आमचं पोट आहे ना, आम्ही व्याजाने पैसे घेतो ना, त्याच्यावरती आमचं जीवन चाललेलं आहे. पण बायबलमध्ये स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे, जर तू व्याजाने पैसे घेत असशील तर ते श्राप आहे. श्राप आहे. कुणाला व्याजाने पैसे देऊ नको. प्रेज द लॉर्ड. आणि देताना लोक काही चांगल्या मनाने देतात का? तळमळ करून द्या, कुडकुड करून देतात, त्याच्यामध्ये बरकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मोशे त्यांच्या वतीने देवाकडे जाऊन काय म्हणते, ज्या देशातून तू आम्हाला आणलंस त्या देशातल्या लोकांना जर कळालं की तुझ्या लोकांना तू मधीच मारून टाकलं तर ते लोक आनंद करतील. तिथला दुष्ट आत्मा आनंद करेल. आज तुझ्या लोकांना तू क्षमा कर. देव त्यांना क्षमा करतो. आपला परमेश्वर तो आहे का? खूप भडकलाय त्याचा. आणि तो योनाला परमेश्वर म्हणतो निनवेला जा, पण योना निनवेला न जाता कुठं जातो? तार्शिषला जातो. तरी देव त्याला सोडत नाही. देव परमेश्वर त्याचा मार्ग पुन्हा चेंज करतो. तू कुठं चालला? मी तुला निनवेला सांगितलं होतं, तू तार्शिषला का चालला? मग आता प्रभू मी काय करू? हालेलुया. आता इथून तुला टर्न मारण्यासाठी एकही जहाज नाही. मग मी काय करू? समुद्रामध्ये उडी मार.
प्रेज द लॉर्ड. मोठा मासा आला आणि त्याला गिळलं. गिळल्यानंतर तो मासा त्याला त्या निनिवेला नेऊन सोडतो जिथं त्याला जायचं होतं. तिथं योना गेला. योना तिथं जाऊन प्रचार करतोय, घाबरतोय, प्रचार करतोय, घाबरतोय. प्रचार करत असताना तिथल्या लोकांनी पश्चाताप केला. परमेश्वराचा कोप त्यांच्यावरचा भडकला नाही, कमी झाला आणि आशीर्वाद तिथं उतरून आला. आणि योना काय म्हणतो माहितीये, हे प्रभू, ह्या लोकांना तू का नाही मारत, ह्यांचा तू संहार का नाही करत. माझा देव म्हणतो, माझा हात तेवढा कमी पडलाय का, माझे लोक मला क्षमा मागतील आणि मी त्यांना मारल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही क्षमा मागितली तुम्हाला माफी मिळणार. मी क्षमा मागितली मला माफी आलेली. हालेलुया. आता तुम्ही त्या गोष्टीला बघू नका. प्रेज द लॉर्ड. मला कोणी क्षमा केलेलं नाही, तुम्हाला कोणी क्षमा करू वा ना करू, येशूच्या रक्ताने तुम्ही क्षमा पावलेले लोक आहेत. तुम्हाला देवाने माफ केलेले. हालेलुया. तुम्हाला त्यांनी त्याच्या उजव्या हातावरती उचलून धरलेले. हालेलुया. तुम्ही त्याच्यात आणि तो तुमचा आहे, त्याच्यापासून तुम्हाला कोणी वेगळं करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू निर्गम 32:25-26. 25-26. हा. मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत. कसे सुटले आहेत? मोकाट. आज लोक मोकाट सुटलेत. समजते? आम्हाला कुणी बोलायचं नाही, आम्ही काहीही करू. बरं, जे काहीही करतात ते जास्त दिवस जगतात. दारू पिणारा म्हणलं कोणी 100 वर्षापर्यंत जगलाय. प्रेज द लॉर्ड. शिव्या देणारा, भांडणं करणारा 100 वर्ष जगलेत. कधीच होणार नाही, अशक्य आहे ह्या गोष्टी. पण तू जर हे सगळं सोडतोय आणि देवामध्ये येऊन स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित करतोय, तर तू 100 नाही, तू 110 वर्षाचा होऊस तोवर जगणार. माझी आजी 105 वर्षाची होती. किती होती? शेवटचे 20 वर्ष तिने देवाला दिले. शेवटचे 20 वर्ष देव देव येशू येशू करून ती मेली, झोपली. प्रेज द लॉर्ड. शरीराला काय पण करू द्यावं, आत्मा देवाकडे आनंद करत आहे. तुमचा टाळ्या कमी पडतात. प्रेज द लॉर्ड. शरीराला काय पण करू द्या, आत्मा ऑलरेडी त्याच्याकडे पोहोचलेला आहे. शरीराबरोबर ज्याला काय करायचं ते करू द्या. प्रेज द लॉर्ड. मला देव म्हणतो ऑलरेडी ते माझ्याकडे आनंद करत आहेत. मला वाईट वाटतं. प्रेज द लॉर्ड. 20 वर्ष ज्या व्यक्तीने देवामध्ये घालवले, आज त्या देवाच्या लोक विरोधात जातात. प्रेज द लॉर्ड. पण काही कारणास्तव बोलता येत नाही. जर मी बोललो असतो तर वाद झाला असता. आणि देव म्हणतो वादविवाद करणं तुझं काम नाही, तू शांत राहा आणि फक्त बघ. प्रत्येकाचा हिशोब देव घेणार आहे. मला देव म्हटला, तू कोण आहेस कोणाकडनं हिसाब मागणारा? मी हिशोब घेणार आहे. तू शांत राहा, बोलू नको. आणि जो गप्प राहतो देव त्याच्या वतीने बोलतो. युद्ध माझं नाही, देवाला म्हणलं युद्ध तुझं आहे. ज्या व्यक्तीने मला देव दाखवला, ज्या व्यक्तीद्वारे मी देवामध्ये आलो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आज त्या व्यक्तीबरोबर, त्या व्यक्तीच्या शरीराबरोबर वेगळंच काहीतरी घडत आहे. ते थोडंसं बघू वाटत नाही. पण देव काय म्हणतो, तू शांत राहा, युद्ध माझं आहे. जो जिवंत देवाबरोबर खेळतो ना, तो कधी जिंकलेला नाही. प्रेज द लॉर्ड. खूप लोकांचं लक्ष माझ्याकडे लागलं होतं, हा काय बोलतो का नाही. देव म्हणतो वादविवाद करूच नको, शांत राहा, शांत राहा. तुला शांत राहण्यामध्येच काय आहे? आशीर्वाद आहे. जर तू बोलला तर आशीर्वाद गमावले. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला खरं सांगतो, शांत राहणं म्हणजे स्वर्गामधनं तुमच्यासाठी खूप काय मोठं बनत आहे. माझ्यासाठी खूप काय मोठं बनत आहे. प्रेज द लॉर्ड. माझं शांत राहणं म्हणजे देवाला मला माझ्या जीवनामध्ये आमंत्रण देणे. आज लोकांना तेच कळत नाही. कुणी आ केलं की तो लगेच कार्य करतो, हेच तर लोकांना समजत नाही. तो म्हणलाय ना तुला काय रे, तू शांत बस, देव माझा पाहून घेईल. तो मला बोललाय ना, त्यांनी माझा अपमान केलाय ना, त्यांनी माझा अपमान नाही केला, त्यांनी ह्याचा अपमान केलाय. आणि ज्यांनी त्याचा अपमान केलेला आहे तो परमेश्वर त्याला शांत झोपू देणार नाही. मी तुम्हाला ते लिहून देतो. पौलुसला परमेश्वर म्हणतो तू मला छळतो. तो म्हणतो मी तुला कधी छळलं? तू माझ्या लोकांना छळतो म्हणजे तू मला छळतो. तुम्हाला जर कोण छळत असेल तर ते तुम्हाला नाही, तो देवाला छळतो. जे मला छळतात ते मला नाही, ते देवाला छळतात. उगाच मी माझी ताकद का लावू? मला जर ताकद लावायचीच आहे तर कुणाला तरी वचन सांगण्यासाठी लाव. जर तुला ताकद लावायचीच आहे तर कुणासाठी प्रार्थना कर. जर कोणाला साठी ताकद लावायचीच आहे तर तुझ्याद्वारे जर कुणाचं तरी जीवन बदलल, तिथं तू ताकद लाव. तिथं तू गप्प थांबू नको. असं वाटतंय तुला ह्याला वचन सांगायचंय, तिथं तू पूर्ण ताकद लाव. पण आज काय करतात लोक, जिथं ताकद लावायची ना तिथं कमी आहे, आणि जिथं लावायची नाही ना तिथं जास्त आहे. तिथं पार कॉलर बिलर टाईट करून ये. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर म्हणतो शांत राहा, युद्ध तुझं नाही, युद्ध माझे. मी काय युद्ध करू? प्रेज द लॉर्ड.
मोशेनी देवाला ओळखण्याच्या आधी, देव त्याच्या संग बोलायच्या आधी त्यांनी काय केलं होतं? खून केला होता. एक्झॅक्टली बरोबर. हालेलुया. त्यांनी खून केला होता. ज्यांनी खून केला होता त्याच्याबरोबर देव बोलतो त्यावेळेस तो इतका नम्र होतो की तो लोकांच्या विनंत्या देवाकडे नेऊन देतो. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल बघत आहे. तो बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. तो मोशेकडे बघतो, आधी लोकांना मारून टाकत होता, पण ज्यावेळेस तो माझ्याकडे आला त्यावेळेस तो लोकांच्या वतीने माझ्याकडे येऊन क्षमा मागतो. पत्राकडे तू बघितलंस, पेत्रनी काय केलं? चाकू काढला आणि एका सैनिकाचा कान कापला. तो पेत्र लोकांना मारण्यासाठी घाबरत नव्हता, पण त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्या पेत्राने 3000 लोकांचं तारण घडवून आणलं. आज तुम्हाला आणि मला तो नम्रतेचा आत्मा मागायचा. ते आज आपल्याला परिपूर्णता आपल्या जीवनामध्ये उतरून आणायची. त्या स्वर्गाला आपल्याला आवाज द्यायचा आहे, ज्या स्वर्गामध्ये शांतीचा देव बसलेला आहे. आणि ज्यांनी त्याला आवाज दिलेला आहे तो तिथं गप्प राहणार नाही. युद्ध तुमचं नाही, युद्ध त्याचे. त्याच्या हातामध्ये तुम्ही सोपवा. मला असं वाटत होतं काही वर्षांपूर्वी, जर मला कोण बोललं आणि मी ग बसलो तर लोकांमध्ये माझा अपमान होईल, लोक मला म्हणतील हा घाबरला. पण आता उलट माझ्या जीवनामध्ये घडत आहे. जिथं मला लोक ताकद दावतात, जिथं मी शांत बसतो ना, तिथं देव मला म्हणतो तू जिंकलेला आहेस. लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही हारलेले असाल, पण त्याच्या नजरेमध्ये तुम्ही जिंकलेले असाल. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतील आले हारला तू, तुझ्यामध्ये काही ताकद नाही, तुला त्यांनी मारलं, तुला त्यांनी शिवी दिली, तू गप्प राहिला. तू, मी खरं सांगतो, लोकांच्या नजरेत तू हारलेला आहेस, पण त्याच्या नजरेमध्ये तू खरा जिंकलेला आहेस. हालेलुया. पुढं मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले, म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. आज 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 खऱ्या सेवकांनी काय केलं पाहिजे सांगू? मी असं म्हणत नाही कोणाला बांधून ठेवा, कोणाला सोडू नका. आज खऱ्या सेवकांनी परमेश्वराच्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्तीला बांधून ठेवलं पाहिजे. आणि जो वचनामध्ये बांधलेला आहे ना, तो कधी वाईट कामं करणार नाही. आणि जसं लोक सांगतील तसं आवरून करत होता. ते लोक म्हणले ना आम्ही हे करतो ते तू कर, हा, पण त्यावेळेस जर आवरून म्हणला असता, अरे त्या देवाने आपल्याला तिथून आणलंय, आपण त्या देवाच्या विरोधामध्ये जाऊन काम करत आहे, तर त्या लोकांनी ऐकलं असतं. ते लोक, तुम्हाला खरं सांगू, माझं काम तुम्हाला मार्गदर्शन देण्याचं आहे. तुम्हाला चालायचंय नाही चालायचं ते तुम्ही ठरवू शकता. मी तुम्हाला फोर्स करणार नाही, मी तुम्हाला बळजुबरी करणार नाही. बळजुबरी करणं हे माझं काम नाही. तुमच्या घरामध्ये काय काढायचे काय ठेवायचे ते माझं काम नाही. समजते तुम्हाला? माझं काम ते नाही. माझं काम वचन सांगणे, माझं काम लोकांना मार्गदर्शन देणे. मी कोण आहे तुमच्या घरामध्ये काय चाललंय माझं काम फक्त तुमच्या घरासाठी प्रार्थना करणे. आज लोक तेच करत आहेत. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या तरी घरी जातील, हे नाही हे काढून टाका, ते नाही, तुला काय करायचंय? सत्य त्यांना कळलं आणि स्वतंत्र करेल. मी जर तुम्हाला स्वतंत्र करायचा प्रयत्न केला ना, तर एक पण माझ्याकडे टिकणार नाही. पण मी जर त्याच्या हातामध्ये काम सोपवलं, प्रभू तू लोकांना स्वतंत्र कर आमच्याद्वारे, तर सगळं काही बदलून जाईल. सगळं काही बदलून जाईल. हालेलुया. त्या काळामध्ये देवाने मोशेला बदललं, तर ह्या काळामध्ये देव आपल्यालाही बदलल. हा, पुढं. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल, मोशे म्हणत आहे, त्यांनी माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. सगळे लेवी वंशातले लोक त्याच्याकडे गेले, मोशेकडे. पुढं तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकवावी आणि तलवार लटकवावी. हा, आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी यांचा वध करावा. परमेश्वराने काय केलं? त्यांना सगळ्यांना, जे त्याचे नव्हते त्यांना काय केलं? मारून टाकलं. आज शैतान काय करत आहे? देवाची इच्छा नाही तुम्ही आणि मी मारावे. आज देवाची इच्छा काय तुम्हाला सांगू? नव्या करारामध्ये, हे जुन्या करारामधलं मी तुम्हाला सांगते, नव्या करारामध्ये सगळं उलट आहे. नव्या करारामध्ये काय तुम्हाला सांगू? पौलुस म्हणतो, जिथं जेवढं पाप आहे तिथं तेवढी क्षमा पण उतरलेली आहे. तिथं क्षमा नाही मिळाली. आधी क्षमा दिली, परमेश्वर बघत होता कोण माझ्या पक्षात येते आणि कोणत्या पक्षात जाते. लोकांनी काय केलं? शैतानाला पकडलं आणि देवाचा हात सोडला. आज लोक तेच करत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज लोक येशूला सोडते आणि शैतानाकडे जास्त जाते. मी थोड्या दिवसांपूर्वी बोललो होतो ना, दारूच्या धंद्यांवरती इतकी गर्दी आहे की ते दारू विकणारा पण गडबड गोंधळामध्ये पडलेला आहे. समजते तुम्हाला? पण जे फ्रूट विकणारे आहेत त्यांच्याकडे गर्दीच नाही. प्रेज द लॉर्ड. आज चर्च खाली आहेत, दारूचे धंदे भरलेले आहेत. काय आहेत हे भरलेले? कारण अजून देवाचं वचन त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवलंच नाही. आज तुम्हाला आणि मला ते काम मिळालेले. जगाला जाऊन सुवार्ता सांग.
तुमचा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आज देवाची इच्छा नाही कुणीतरी दारू पिऊन मारावं. आज देवाची इच्छा नाही कुणीतरी अपघाताने मारावं. आज देवाची इच्छा नाही कुणीतरी लोक जेवताना सुद्धा मरत आहेत. आज अन्न खाताना सुद्धा ते श्वास घेणं त्यांचा बंद होते. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा नाहीये कुणी आपत्कालीन मारावं. देवाची इच्छा काय आहे? हालेलुया. तू तुझ्या आयुष्याला बघून तुझ्या नातवंडाबरोबर खेळून हसून त्यांना आशीर्वाद देऊन तू झोपावं. पण आज लोकांना ते नकोय. आज तुम्हाला सांगू, ह्या काळामध्ये जास्त जर लोक मरत आहेत वयोगटातले, तर कुठल्या वयोगटातले असतील तुम्हाला सांगू? 30 वयापासून 40 वयापर्यंत लोक आज जास्त टपकत आहेत. व्यसनाच्या अधीन आहेत. इतकं व्यसन करतात ते की कोणाचंच ऐकायला तयार नाहीत. ते ना आई वडिलांचं ऐकत आहेत, ना बाहेरच्यांचं ऐकत आहेत, ना त्यांनी. मी तुम्हाला खरं सांगू, आज लोक इतकी दारू पितात की दारू त्यांना पिल्याने, आणि त्या त्यांना दारू पिल्यामुळं त्यांची मुलं आणि त्यांना त्यांच्या बायका दिसत नाहीये. ते मेल्यानंतर ना त्या बिचारांनी बघायचं कोणाकडं? प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मुलांचा खर्च असतो, शिक्षणाचा खर्च असतो. मग ती बिचारी स्त्री जी असते त्याची बायको, ती कुठंतरी कामाला जाणार, बिचारी इमानदारीने काम करणार, त्याच्यातनं पण कोणतरी असतो बोट लावणारा. प्रेज द लॉर्ड. तरी ती बिचारी हार मानत नाही. तिच्या लेकरांना तिला पोसायचं असतं, तिच्या लेकरांना तिला मोठं करायचं असतं, तिच्या लेकरांना तिला जगवायचं असतं. जे 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 इमानदारीने राहतात ना, लोक त्यांना जगू देणार नाही. हालेलुया. पण देव त्या प्रत्येक गोष्टींचा हिशोब लोकांकडनं घेणार आहे. हे लोकांनी विसरावा नाही. प्रेज द लॉर्ड. कोणाला दोष लावायचा नाही. देव म्हणतो तुझं काम दोष लावणं नाही, तुझं काम लोकांना ब्लेस करणे. मी कोण आहे कोणाला म्हणणार ह्यानी चुकीचं काम केलं, त्यांनी ते चुकीचं काम केलं? माझं काम ते नाहीये. माझं काम लोकांना आशीर्वाद देणे, माझं काम लोकांना ब्लेस करणे. हालेलुया. न्याय निवाडा करणं माझं काम नाही. तुमचं काम नसावा. तुमचं काम असावा लोकांसाठी प्रार्थना करणे. हा, प्रेज द लॉर्ड. पुढं मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी सुमारे 3000 लोक पडले. इथं 3000 लोक पडले. किती लोक पडले? 3000. किती? 3000. जुन्या करारामध्ये 3000 लोक पडले. त्याच नवीन करारामध्ये पेत्राद्वारे 3000 लोक पुन्हा उठले. ते माझा देव काम करतो. ते माझ्या परमेश्वराला कुठल्या गोष्टी कमी नाहीये. त्याचा हात तोकडा पडलेला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडे 3000 पडले, इकडे 3000 देवाने उठवले. माझा देव क्षमा करणारा देव आहे. माझा देव संधी देणारा देव आहे. तो परमेश्वर नाही विनाकारण कोणाला तरी तो मारल. माझा परमेश्वर आहे तो पडलेल्यांना तो उंच करणारा परमेश्वर आहे. येशूनी मेलेल्यांना सुद्धा उठवलं. आपण गेल्या आठवड्यात पाहिलं. मेलेल्यांना सुद्धा देव म्हणतो उठ. तो झोपलेला आहे, तो मेलेला नाही. मृत्यू त्याच्याकडे नाहीच आहे. तो कसं काय म्हणून तो मेलाय म्हणून? त्याच्या नजरेमध्ये काय माहितीये? मेलेले लोक झोपलेले आहेत. तर तुमच्या आणि माझ्या नजरेमध्ये पण इथून पुढे मेलेले लोक मेलेले नाहीत, ते झोपलेले आहेत. एक दिवस उठणार, एक दिवस उठणार. हा, प्रेज द लॉर्ड. बनायचंच आहे तर शद्रक मेशक अबेदनो सारखं बना. विश्वास मागायचाच आहे तर त्या तिघांसारखा विश्वास मागा. शद्रक मेशक अबेदनो इतके ताकदवर, इतके शक्तिशाली झाले होते देवाच्या वचनांनी की त्यांना त्या राजांनी अशा भट्टीमध्ये टाकलं. त्यांची काय चुकी होती? त्यांनी कुणाला मारलं होतं? त्यांनी कुणाला त्रास दिला होता? त्यांनी फक्त एकच काम केलं होतं, चांगलं काम. त्यांनी काय बनवलं होतं माहितीये? त्यांनी एक मूर्ती बनवली होती. आणि ती मूर्ती कुणाची होती सांगू तुम्हाला? ती मूर्ती त्याच्या वडिलांची होती. कुणाची होती ती मूर्ती? त्याच्या वडिलांची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीला काय करायचं होतं? त्या मूर्तीला नमन करायचं होतं. हालेलुया. पण त्यांनी त्या मूर्तीला नमन नाही केलं. त्याच्या वडिलांच्या मूर्तीला हे का नमन करतील? तूच कर ना बाबा तुझ्या वडिलांच्या मूर्तीला नमन. आणि सगळ्या त्या देशामध्ये फरमान सोडलं, जो माझ्या वडिलांच्या मूर्ती पुढे झुकणार नाही त्याला तापलेल्या 7 भट जी तापलेली भट्टी होती त्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्याला टाकण्यात येईल. हे तिघं झुकले नाहीत, सगळेच झुकले, पण हे तिघं ताट होते. परमेश्वर माझा तो नाहीये की तू घाबरशील आणि ते तुला सोडून देईल. परमेश्वर माझा तू घाबरला तरी तुला संधी मिळणार. पेत्रानी माझ्या देवाला 3 वेळा नाकारलं. सोडलं का देवानी? सोडलं. अरे पेत्रानी मला 3 वेळा नाकारलं, आता मी पेत्राकडनं काम. पण देव म्हणतो तू मला 3 वेळा नाकारलं ना, 3000 लोकांचं तूच तारण करणार. प्रेज द लॉर्ड. 3000 लोकांना तू नवं जीवन देणार. ज्यांनी 3 वेळा नाकारलं त्याला देवानी माफ केलं. पण ज्यांनी 30 रुपयासाठी देवाला पकडून दिलं त्याला बी क्षमा होती. पण त्यांनी सगळ्यात मोठी एक चूक केली. त्यांनी काय चूक केली? मी जसं तुम्हाला मागाशी बोललो ना, तुमच्या शरीरावरती तुम्हाला अधिकार नाही.
आज आत्महत्या करणं देवाच्या विरोधातले, औषध खाऊन मरणं देवाच्या विरोधातले. समजते तुम्हाला? हे देवाच्या विरोधातले काम कधीच करू नका. आणि यहुदा स्कोरियोतला पण क्षमा होती, पण यहुदा स्कोरियोतनी गडबड केली. काय केली? आणि गडबड करणं कुणाचं काम आहे? माझ्या देवाचं काम गडबड करणं नाही. गडबड केली, गेला मस्तपैकी रडत रडत. कसा गेला तो? आज लोक रडतच आहेत. आज लोक, आम्ही जातोय त्यांच्याकडे, रडू नको बाबा, येशू तुझ्या जीवनात, तरी ते सोडत नाहीत रडायला. आणि तो काय केला? रडत रडत गेला, दोरी घेऊन गेला. कसा गेला? दोरी घेऊन गेला. आणि ती दोरी त्यांनी झाडाला बांधली आणि त्याला फास तयार केला. आणि फास तयार करून त्यांनी काय केलं? शैतान त्याच्या कानामध्ये बोलत होता, तुला माफी नाही, तुला माफी नाही, तुला माफी नाही. आज लोक तेच ऐकत आहेत. हे कान त्याचा आवाज ऐकण्यासाठी मिळालेले. ह्या कानामध्ये दुसरा तिसरा कोण बोलणार नाही, तोच बोलणार आणि त्याचं ऐकून मी चालणार. हालेलुया. माझ्या येशूनी बाहेरला ऐकणारे कान दिले, ह्याचा अर्थ त्याचा अधिकार आहे माझ्या कानामध्ये बोलण्याचा. मग शैतान कसं काय बोलू शकतो कानामध्ये? ज्यांनी शैतानाचा हातच सोडलेला नाही, शैतान त्याच्या कानात बोलणारच. पण ज्यांनी शैतानाचा हात सोडून येशूचा हात पकडलेला आहे, येशूच त्याच्या कानामध्ये बोलणार. त्याच्या कानामध्ये काय बोलत होता तो? तुला क्षमा नाही, तू मर, तुला येशूनी सोडलेले. आणि ऍक्च्युली येशू रडत होता त्याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? येशूनी क्रूस उचलला होता म्हणून येशू रडत होता? माझ्या येशूला ते क्रूस काहीच नव्हता. क्रूस उचललाय म्हणून ते रडत नव्हता, तो रडत होता त्या यहुदा स्कोरियोतसाठी. प्रेज द लॉर्ड. आणि यहुदा स्कोरियोतने काय केलं? गेला आणि त्या झाडाला फाशी घेतली. आणि तिथं लिहिलेलं आहे, फाशी घेतल्यानंतर पोट कधी फाटतं का? ऐकलंय तुम्ही कुणीतरी फाशी घेतली आणि पोट फाटलं, आतडे बाहेर आले? पण बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे तुम्हाला सांगू? ज्या वेळेस यहुदा स्कोरियोतनी फाशी घेतली, त्याचं पोट फुटलं आणि आतडे बाहेर आले. हिटला आणि इथला काय संबंध? शैतानाने त्याला त्याच्या हातातून हिसकावून घेतलं. आज शैतान तेच काम करत आहे, आपल्याला त्याच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. समजते तुम्हाला? हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमची संगत चांगल्या लोकांसंग ठेवा, वाईट करणाऱ्यांबरोबर संगत तोडा. मिसर लोक जे होते, त्या मिसर लोकातून देवाला तिथं देव बदलू शकत नव्हते त्याच्या लोकांना. पण मिसर लोक जे होते ते वाईट लोक होते, म्हणून त्या वाईट संगतीपासून त्यांना दूर करायचं होतं. म्हणून देवाने काय केलं? त्यांच्यातून त्यांना काढून घेतलं. आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला वाईट लोकांतून काढून घेण्याचा प्रयत्न करते, पण तो शैतान जो आहे ना, तो आपल्याला तिथून निघू देत नाही. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तो आहे, कितीही दारू पिणारा असू द्या, त्याला बदलण्याची तो ताकद ठेवतो. मी असं म्हणत नाही तुम्ही त्यांचा हात सोडून द्या, तुम्ही त्यांना तुच्छ लेखा, नाही. ते पण तेवढेच आहेत देवाच्या नजरेमध्ये, आपण जेवढे. फक्त तुम्हाला काय करायचंय? ते जे करतात त्यांच्या बरोबर ते करायचं नाही. ते म्हणतील तुम्हाला, थोडंसं घे, कोण बघते? मला कोण बघत नाही, पण मला वरचा देव बघतोय. ऐकताय तुम्ही? काही वर्षांपूर्वी मला लोक म्हणत होते, कोण बघते? थोडंसं घे. कोण बघते? तुझे चर्चचे लोक थोडी इथे, आम्हीच आहे तिथं. अरे माठ्या, प्रेज द लॉर्ड. मला माझे चर्चचे लोक बघत नसले, मला माझा पास्टर बघत नसला, पण देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, त्याची माझ्यावर करडी नजर लागलेली. त्याच्या नजरेमध्ये मी पाप करू शकत नाही, त्याच्या नजरेमध्ये मी पडू शकत नाही. योसेफ जर बोलला असता, अरे कोण बघते? ही स्त्री मला वडतीये, मग मी जातो तिच्या संग पाप करतो, आज योसेफाचं नाव असतं? ऐकतोय तुम्ही? योसेफाला माहित होतं, मला पोतीपर बघत नसला, मला त्याचे लोक बघत नसले, मला कोण बघत नसलं, पण जिवंत देवाची नजर माझ्यावरती लागली. आणि जो म्हणतो जिवंत देव मला बघते, मी पाप करणार नाही, त्याचं पुस्तकात, जीवनाच्या पुस्तकात त्याचं नाव छापलंच म्हणून समजा. कुणी त्याचं पुस्तकातलं त्या नाव काढणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या कामापासून योसेफ पळाला, म्हणून आज बायबलमध्ये त्याचं नाव आहे. ऐकताय तुम्ही? आज तुम्ही त्या वाईट कामांपासून पळाल तर जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव येईल. हजारो येणाऱ्या पिढ्या तुमच्या नावाला आशीर्वाद, तुमच्या नावाला धन्यवाद देतील आणि तुमच्या कुटुंबाला ब्लेस करतील. तुम्ही एक आत्मा, आता समजा मामींनी मावशींना घेऊन आले, त्यांचं तारण देवामध्ये झालं, त्यांना सत्य कळलं, त्यांच्या हजारो पिढ्यांवरचा आशीर्वाद ह्या हजारो पिढ्यांवर येणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझा तो नाही की तू चांगलं काम केल्यानंतर ते बघत नाही. तो परमेश्वर आहे, मी वाईट काम करताना ते माझ्याकडे बघत होता, आज जर मी चांगलं काम करत होतो ते माझ्यासाठी उठून आदर करत आहे. हा माझा आहे.
हा माझा आहे. हालेलुया. आता इथून पुढे तुम्ही एकटे नाही, पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्ही आहात, तुम्ही चौघ आहात, मी एकटा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या संग माझा देव आहे, माझ्या संग माझा देव आहे. कोण भांडणं करतं म्हणून त्यांच्या संग भांडणं करू नका. कोण वादिवाद करतो म्हणून त्यांना तुम्ही गृहीत पकडू नका. ह्याने मला असं बोलला, त्यांनी मला सोडून द्या, देव म्हणतो. आपलं काम भांडणं करणं नाही. मी थांबतोय 5 मिनिटांमध्ये. आपलं काम भांडणं करू नका. मी माझ्या स्वभावामुळे खूप लोकांना गमवलं. पूर्वी जो माझा स्वभाव होता ना, खूप भयंकर स्वभाव होता माझा. आमच्या दरवाज्यातनं लोक जाताना सुद्धा घाबरायचे. प्रेज द लॉर्ड. इतका माझा कडक स्वभाव होता. पण जेव्हा मी देवाकडे आलो ना, परमेश्वर म्हणतो, मी तो देव आहे, दगडातून पाणी काढतो, तू तर एक साधारण मनुष्य आहेस, मी तुझ्यातून जीवनाच्या नद्या वाहणार, अनेकांना मी बदलणार. हालेलुया. अनेकांना मी तुझ्याकडनं मी दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरला मी म्हणलं, प्रभू मी कसं काम करणार, मी तर लय लोकांना त्रास दिलेला आहे, मी लय लोकांना शिवीगाळ केलेली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मला म्हणतो, तू खून केलाय का? नाही, मी ते नाही केलं प्रभू, मोशेने खून केला होता, पण राष्ट्राला मी त्याच्याद्वारे वाचवलं, राष्ट्राला वाचवलं. जर तू खून नाही केला, जर तू व्यभिचार नाही केला, तर मी अख्ख्या जगाला तुझ्याद्वारे बदलल. ऐकताय तुम्ही? अख्ख्या जगाला तुमच्याद्वारे देव बदलल. आजचे मोशे तुम्ही आहेत. हालेलुया. आजचे पत्रस तुम्ही आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज सगळे यहुदी स्कोरी होते. आज सगळे कोण आहेत? हमेशा पैशांवर प्रेम, हमेशा हमेशा पैसे पैसे. शेवटी ते पैसे पैसे करूनच मेला, आणि मरायच्या आधी ते पैसे त्यांनी एकाच्या अंगावरती फेकले. ह्या पैशामुळं मी माझ्या देवाला गमवलं. समजते तुम्हाला? शेवटला तो म्हटला मरताना, पैसा सर्वस्व नाही, माझा देव सर्वस्व आहे, आणि मी त्याला त्या पैशांमुळे विकलं. पण त्याला क्षमा होती, त्यांनी मारायला नव्हतं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, जे लोक मुले आहेत ना आज टेन्शन मध्ये कशामध्ये हातांना विजा करतात, फाडतात, तुम्ही एकदा फाडताय ना, त्याचा तुम्हाला दोनदा हिशोब द्यावा लागणार आहे. माझ्या हातावरती गोंदलेले, पण मला वचन माहित नव्हतं त्यावेळेस गोंदलेले, पण इथून पुढे मी ह्या गोष्टी करणार नाही. लोक म्हणतात इथं जीसस काढतो. कुठं काढतो जीसस? इथं जीसस काढतो. अरे इथं जीसस काय फायदा? जीसस तुझ्या इथं पाहिजेले, जीसस इथं पाहिजेले. हालेलुया. हा, भिंतींवर वचन काय होईल? फक्त दिसल भिंतींवर वचन. पण जर तेच वचन जर तुझ्या शरीरात असेल, तर ते वचन तुझ्यामधनं काम करेल. खूप लोक आहेत, मी खूप लोकांच्या घरी जातो ना, त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये वचन आहे, भिंतींवर आहेत, पण इथं वचन नाही. आणि माझं देवाची अपेक्षा काय आहे? अरे ते पडणारे शेवटला एकही विटावरती राहणार नाही, सगळं तहेस नहेस होणार आहे, पण माझं शरीर, माझं मंदिर मी वाचवणार आहे. तर ते वचन माझ्या मंदिरामध्ये साठव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, वचन भिंतीवर कामाला येणार नाही, वचन तुझ्या जीवनामध्ये कामाला येईल. ते वचन तुझ्या शरीरामध्ये तू वागव. प्रेज द लॉर्ड. इथं जीसस काढशील, इथं क्रॉस काढशील, इथं ती क्रूस जर तू नीट बघशील, तर त्या क्रूस मधनं तुला तुझं जीवन दिसेल. हालेलुया. हा, तर लोकांच्या नादी लागू नका. प्रेज द लॉर्ड. उलट्या खुपडीच्या लोकांच्या नादी लागू नका. ज्यांना देवाने सरळ खुपडी दिलेली त्यांच्या नादी लागा. हालेलुया. आणि त्या लोकांच्या तर मुळीच नादी लागू नका, जे त्यांच्या चर्चमध्ये बिना बाप्तिझमचा प्रभू भोज देतात. समजते तुम्हाला? त्यांच्या वाईट कामांचा त्यांना पश्चाताप होऊ द्या. मी असं म्हणत नाही त्यांना सोडा, त्यांच्यासोबत बोलू नका, पण त्यांना खरा आणि खोटाच त्यांना माहित नाही. आपणही त्यांच्या संग भटकणार. मी तो सेवक नाहीये की मी नुसतं तुम्हाला शिकवून सोडून देणार. मी तुमच्या वतीने मी देवाकडे जाऊन रोज मागणी करणार. त्यांनी वचन ऐकलेलं आहे प्रभू, त्यांचं जीवन बदल, त्यावेळेस ते वचन त्यांच्यामध्ये क्रिया करतं. वचन लोक काय करतात? वचन सांगतात आणि मग तुम्ही आठवडाभर कुठं जायचे तिकडे जा. मला आपला परमेश्वर फक्त रविवारचा परमेश्वर नाही. खरा विश्वासणाऱ्याचं जीवन कधी आहे तुम्हाला सांगू? सोमवारपासून शनिवारपर्यंत तो खरा ख्रिस्ती आहे. रविवार टू रविवार नाही. आम्ही रविवारची ख्रिस्ती नाहीये. आमच्या घरी आम्हाला तुम्ही कधीही बघा, आमच्यातून हमेशा तुम्हाला येशू दिसणार. हमेशा येशूला घेऊन आम्ही फिरणार.
गाडी चालू करायच्या आधी येशूला तिथं मी आमंत्रण देणार. गॅस पेटवायच्या आधी मी तिथे येशूला आमंत्रण देणार. स्वयंपाक सुरू करायच्या आधी आम्ही येशूला आमंत्रण देणार. काहीतरी घरातलं काम करायच्या आधी आम्ही येशूला आमंत्रण देणार. हालेलुया. कुठलंही कार्य करायच्या आधी आम्ही येशूला आमंत्रण देणार. आम्ही दाखवणार नाही आम्ही लय ताकदवर आहे. नाही, प्रभू तू ये आणि सगळं काही तू कर. सोपं नाही, सोपं नाही. लोक विचारतात कुठं राहायला गेला? कात्रजला. कात्रजला? कात्रजलाच नाही, भिलारीवाडीला. एवढं लांब? ते तुला लांब वाटतंय, माझ्या देवाला अशक्य काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर खूप महान आहे. अरे कसं काय करतो तू? भिलारवाडी टू विमाननगर, विमाननगर टू भिलारवाडी. देवाने मला ती ताकद दिली. तू का अचंबित होतोस? तू पण माग देवाकडे ती ताकद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घाबरू नका कधी, कष्ट करायला कधी घाबरू नका. आणि कष्ट करताय करा, चांगली गोष्ट आहे, पण ते कष्ट करताना देवाला कधी विसरू नका. त्या देवाला पण संग ठेवा. आज खूप लोक आहेत, देवाने त्यांना चांगलं काम दिलं, चांगला धंदा दिला, चांगला बिझनेस दिला, पण आज त्या बिझनेसमुळं, त्या धंद्यामुळं, त्या कष्टामुळं त्यांनी देवालाच सोडलं. असे बनू नका. ऐकताय तुम्ही? मला एकही सुट्टी नव्हती. मी जो तुमच्यापाशी उभा आहे ना, मला एकही सुट्टी नव्हती. मी फक्त देवाकडे गेलो, उपवास केले 3 दिवसाचे. फक्त 3. किती दिवसाची फास्टिंग होती? फक्त 3 दिवसाची फास्टिंग होती. आता तर तुम्ही आणि मी 1 महिन्याच्या फास्टिंग मध्ये. किती मोठं काम होईल, अद्भुत काम होईल. जगाला देव बदलल. हालेलुया. वाईट काम बंद होतील. हालेलुया. फक्त 3 दिवस. बाजूच्याला म्हणा फक्त 3 दिवस. हा, उपवास प्रार्थनेमध्ये 3 दिवस गेलो आणि देवाला म्हणलं प्रभू म्हणला बोल, आज माझ्याकडे खऱ्या अर्थाने तू आलाय, बोल आता मी तुझं ऐकणार. बरोबर, 2 मिनिटं फक्त. ओके. आता माझ्याकडे हा कसा आलाय? खऱ्या अर्थाने आलाय. कुठल्या अर्थाने? लोक जातात ना देवाकडं, फक्त 2 मिनिटं घेतो मी. प्रेज द लॉर्ड. लोक जातात ना देवाकडं, तर लोकांना क्षमा करून जात नाहीत. लोकांबद्दल आहे ना कचरा मनामध्ये ठेवलेला आहे आणि देवाला जाऊन म्हणतात, हे प्रभू मला क्षमा कर, मला क्षमा कर. देव म्हणतो, अरे वेड्या, मी तर तुला आधी क्षमा केलेली आहे, आता तुला दुसऱ्यांना क्षमा करायचंय, मग ती क्षमा तुझ्याकडे धावत येईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्वतः म्हणतो, येशू मी तुम्हाला क्षमा केली आहे, तर माझी अपेक्षा आहे की तू पण कुणाला तरी क्षमा कर, त्यावेळेस तुझ्यावर क्षमा प्रगट होईल. पण लोक क्षमा करण्यासाठी तयार नाही. म्हणून मी त्या दिवशी खऱ्या अर्थाने गेलो आणि देवाला मी उपवास प्रार्थनेमध्ये म्हणलं, प्रभू माझी एकच रिक्वेस्ट आहे. देव म्हणला काय? अरे मी सगळ्या तुझं अख्खं जीवन बदलणारा देव आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट घेऊन आला माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. यायचंच आहे तर मोठी रिक्वेस्ट घेऊन ये. हालेलुया. प्रभूला म्हणलं, प्रभू मला सुट्टी भेटत नाही, मला तुझ्या मंदिरामध्ये जाऊन तुला धन्यवाद द्यायचा आहे, तुला आभार प्रदर्शन करायचंय, मला ते वेळ मिळत नाही. मग प्रभू म्हणतो काय तुझी इच्छा आहे? प्रभू मला 1 रविवारची सुट्टी पाहिजे. किती? प्रभू म्हणतो तू 1 मागतो, मी तुला 2 सुट्ट्या देतो. देवानी मला 2 सुट्ट्या दिल्या. 2 सुट्ट्या दिल्या. 1 तू मागतो, तुला 2 देतो. फक्त तुम्हाला देवाकडे खऱ्या अर्थाने जायला लागेल. तुमचा आत्मा त्याच्या हाती सोपवावा लागेल. खऱ्या अर्थाने तुमचं जीवन त्याच्या हातामध्ये तुम्हाला समर्पित करावं लागेल. तुम्ही तो जर म्हणतोय तू क्षमा करतो, तुला माफ करायला लागेल. मी कोण आहे? मी कुणाला मी क्षमा करणार नाही. मग देव म्हणतो तू स्वतःला क्षमा मागतो, पण तू दुसऱ्याला क्षमा करू शकत नाही, तर तुझी सेवा खोटी आहे. समजत आहे? मी दुसऱ्यांना पाडत नाही. मी फक्त एकच सांगायचा प्रयत्न करतो की वाईट संगत चांगल्या संगतीला बिघडवते. वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी बोलत नाही. इथून पुढे तुमची संगत चांगली पाहिजे. आणि जो तुमच्या समोर वाईट कृत्य करताना दिसलेला आहे त्याला सोडून देऊ नका. जा देवाकडं आणि देवाच्या हाती त्याला सोपवा. प्रभू त्याला बदल, प्रभू त्याला बदल, प्रभू त्याला बदल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण डोळे झाकू. हो रिखांदेले बे शकेलारा राबा बाबा सांदेले रे रारा रिया नामा रिखांदाला बा शांदेले रे राखाले रे. We worship you, Lord. आज तुम्ही इथं आहात, पण देव तुमच्या घरामध्ये काम करत आहे. तुमच्या घरामध्ये बेदारी उतरून आलेली, तुमच्या घरामध्ये आशीर्वाद उतरून आलेला आहे. जे आजारी होते देवाने त्यांना आरोग्य दिलेले. इथून पुढे तू दुःखांचे दिवस पाहणार नाही. देवाने तुझे दुःखाचे दिवस काढलेले आहे. यशा 27 प्रमाणे परमेश्वराने तुझ्या जीवनात नवीन दिवस सुरू केलेले आहे. जिथे येशू आलेला आहे तिथं बदललेला आहे.
जिथं येशू आलेला आहे, हालेलुया, तिथं आनंदाने हर्षाने लोक भरत आहेत. मी ब्लेस करतो तुम्हा सर्वांना येशूच्या महान नावाने. हा महिना परिपूर्णतेचा महिना आहे. हा महिना तुम्ही खूप काही मिळवण्याचा महिना आहे. जर मंडळी तुम्ही विश्वास करत असाल तर मी खरं सांगतो, हालेलुया, तुम्ही सगळं काही पूर्ण होताना पाहणार. सगळं काही तुमच्या जीवनात पूर्ण होणार. अर्धवट असं काहीच राहणार नाही. ओ रिखांदेले बे शांदाला रियाना मारा बाबा से खेळारा, येशूच्या नावाने मी घोषणा करतो, आज तुम्ही इथं आलेला आहात, सगळ्या दुष्ट आत्म्यांनी गुडघे टेकलेले आहेत. इथून पुढे ते तुमच्या वाटेलाही जाणार नाही. ओ परमेश्वर तुम्हाला चालवणार आहे. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार आहे. परमेश्वर त्यांनी तुम्हाला निवडलेला आहे त्याच्या कामासाठी. तुम्ही त्याच्या आहात आणि तो तुमचा आहे. तुम्ही कधी घटीला बघणार नाही. तुम्ही कधी रडणार नाही. तुम्ही कधी हारणार नाही. तुम्ही कधी पडणार नाही. तुम्ही पडलेल्यांना उठवणार, हारलेल्यांना देवाकडे आणणार. परमेश्वर म्हणतो तुमच्याकडनं अद्भुत काम करून घेणार. ह्या काळातले मोशे तुम्ही बनणार. ह्या काळातले पत्रस तुम्हाला देव बनवणार. मला माहित नाही कुणी किती पाप केलेले, पण माझ्या देवाने तुमचे आणि माझे पाप त्याच्या रक्ताने शुद्ध केलेले. इथून पुढे तुम्ही त्याचं काम करणारे बनणार. जेवढं तुम्ही हालेलुया परमेश्वराकडे जवळ जाणार, तितका अभिषेकाने तुम्ही भरणार, तितक्या सामर्थ्याने तुम्ही भरणार. तुम्ही जगासाठी प्रार्थना करणारे बनणार. तुमच्याद्वारे लोक आशीर्वादाने भरणार. तुम्ही ज्या नावाने प्रार्थना करणार, ओ तुम्ही भारत देशामध्ये आहात, तुम्ही भारत देशामध्ये गुडघे टेकलेले आहेत. देव म्हणतो 7 समुद्र लांब, ओ मी तिथं कार्य करणार. देव तुझ्या विश्वासाद्वारे अनेकांना देव बदलणार. अनेकांना, राष्ट्रांना देव तुमच्याद्वारे उभं करणार. देव परमेश्वर, त्या काळामध्ये अपेक्षा होती पत्रसनी 3000 उठवावे. ह्या काळामध्ये देवाची अपेक्षा आहे की तू लाखांना उठवणारा बनावा. आज तुम्ही खरे पत्रस बना. तुम्ही स्वतःला म्हणला असाल कधी, मी खूप पापी आहे, मी खूप पाप केले, पण देव तुम्हाला क्षमा करत आहे. तुमच्यावर पाप नाही, तुमच्यावर क्षमा उतरलेली आहे. देवाचं रक्त तुमच्यावर उतरलेलं आहे. तुम्ही आता इथून पुढे नवीन झालेले आहात. देवाने तुम्हाला नवीन असं बनवलेलं आहे. देवाने तुमचे अश्रू पुसलेले आहे. परमेश्वर तुमच्यातून अद्भुत काम करणार आहे. तुझ्या शरीराचा योग्य असा उपयोग होणार आहे. देव परमेश्वर त्याच्या हाताने, हालेलुया, तुझ्या हाताच्या बोटाला धरून तुला चालवणार आहे. देव तुझा मार्ग होणार आहे. तुझ्याद्वारे अनेक देव व्यसनातून मुक्त करणार आहे. अनेकांना देव त्या व्यसनातून देव त्यांना सोडवणार आहे. तू आजचा मोशे आणि पत्रस आहेस. तू आजचा योना आहेस. देव तुला लोकांमध्ये घेऊन जाणार आहे आणि लोकांना घोषणा देण्याची तुला ती ताकद देणार आहे. तू लोकांना इथून पुढे घोषणा करणार आहे, माझा देव जिवंत आहे. मी सर्व मंडळीला ब्लेस करतो. आज जी परिपूर्णता होती ती देवाने तुम्हाला दिलेली आहे. मी घोषणा करतो, येशूच्या महान नावाने जसं तुमचं येणं आशीर्वादित झालं, तसंच देव तुम्हाला तुमच्या घरापर्यंत घेऊन जावं मी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो. मान सन्मान मी माझ्या येशूला देतो. येशूच्याच महान नावात मागतो, म्हणून तो ऐक देवा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जाऊ. तुझं राज्य येऊ. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली, तशीच तू या आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आण नको, तर आम्हास वाईटांपासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व वेळ काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, ह्या जगातल्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू अँड शालोम.